नमस्कार. मी सोनाली राठोड. सर्वात प्रथम तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, तसेच समस्त भारतवासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी तुमच्यासमोर आहे ते म्हणजे एका अशा महामानवाचं स्वप्नाबद्दल बोलण्यासाठी ज्यांनी संविधान रूपी दीप देऊन आपल्याला अंधारातून उजेडाकडचा रस्ता दाखवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातला भारत. स्वप्न काय असतात? स्वप्न झोपेत पडतात ती तर नाही. स्वप्नात ती असतात जी जागेपणी आपल्या डोळ्यांमध्ये असतात. स्वप्नात ती असतात जे आपल्याला ध्येयवेडी करतात. स्वप्नात ती असतात ज्यांच्यासाठी आपण आपल्या सर्व काही क्षमतांचा वापर करतो. असंच एक स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलं. एका समतामूलक नीतिमूल्यांवरती आधारित समता, स्वातंत्र्य, बंधुता, एकात्मता, एकता या तत्वांवरती आधारित असलेला भारत. एक असा भारत जिथं प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसाशी माणुसकीने वागेल. एक असा भारत जिथं जात, धर्म, पंथ, इतर कुठल्याही गोष्टीच्या आधारे कुठलाही भेदभाव माणूस माणसासोबत करणार नाही. जिथे सर्व माणसं समान आहेत. जिथं प्रत्येकाला जगण्याचा, फक्त जगण्याचा नाही तर अभिमानाने, आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. एक असा भारत जो शिक्षणावरती आधारित आहे. एक असा भारत जो धर्मनिरपेक्ष आहे. एक असा भारत जो विविधतापूर्ण असून सुद्धा एकसंघ राष्ट्र म्हणून जगाच्या पाठीवरती उभा असेल. त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न सत्यात उतरलं असं आपण समजू शकू. आज आपण भौतिकदृष्ट्या खूप प्रगती केली, अंतराळापर्यंत पोहोचलो आहोत, डिजिटल भारतची संकल्पना जगतो आहोत. पण डॉक्टर बाबासाहेबांचं ध्येय, त्यांचं स्वप्न यापेक्षा थोडं वेगळं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं ते म्हणजे प्रत्येक माणसाचं अंतःकरण शुद्ध असावं. प्रत्येक माणसाने सामाजिक समतेने, सामाजिक न्यायाच्या संकल्पनेसोबत आपलं जीवन जगावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः भारतीय. जगाच्या पाठीवरती कुठेही आपण गेलो तर पहिले आपली ओळख ही भारतीय म्हणून आहे. आपण सर्वात आधी एक भारतीय आहोत. आपल्या सगळ्या गोष्टींच्या वरती जात, धर्म, आपण कुठून येतो, आपण काय करतो, श्रीमंत आहोत, गरीब आहोत, जे काही आहे त्या सगळ्यांच्या वरती आपण एक भारतीय आहोत. आणि सगळ्या गोष्टींच्या वरती आपल्याला आपला भारत आहे. आणि त्याच दिवशी आपण असं म्हणू शकू की डॉक्टर बाबासाहेबांचं स्वप्न कुठेतरी सत्यात उतरत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं की प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक स्त्री, पुरुष हा समान आहे. आणि त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा संदेश की शिक्षित व्हा. कारण बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटायचं आणि असं आहेही की शिक्षण हे एकमेव परिवर्तनाचं साधन आहे. फक्त शिक्षणाने आपण स्वतःची, आपल्या लोकांची, आपल्या देशाची प्रगती घडवून आणू शकतो. बाबासाहेबांनी सांगितलं होतं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बाबासाहेबांचा संदेश होता की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. अन्यायाविरुद्ध ज्या दिवशी प्रत्येक स्त्री आवाज उठवेल त्या दिवशी बाबासाहेबांचा भारत सत्यात उतरू लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं स्वप्न संविधान रूपी आपल्याला सुपूर्द केलेलं आहे. आपल्याला फक्त त्या संविधानाच्या मार्गावरती चालून त्यांच्या स्वप्नातला भारत हा घडवून आणायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानामध्ये आपल्याला हक्क दिलेत, अधिकार दिलेत, ते ज्या दिवशी आपल्याला समजतील त्या दिवशी आपोआपच आपण त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नाच्या स्वप्नपूर्तीच्या रस्त्याने चालू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न सत्यात उतरू, त्यामध्ये आपलं योगदान देऊ. कारण डॉक्टर बाबासाहेबांचं स्वप्न हे पूर्ण भारत भूमीसाठी होतं, भारतातल्या प्रत्येकाचा विचार करून होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका अशा स्वप्नासाठी लढत होते, ज्या परिस्थितीत ते लढत होते
आज आपल्यासमोर ती परिस्थिती नाही. तेव्हाचा काळ, आत्ताचा काळ यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने आपलं जर योगदान दिलं तर नक्कीच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातला भारत घडवू शकू. आपण ज्या दिवशी समता, स्वतंत्रता, बंधू, माणसाची माणुसकीने वागणं ह्या तत्वांवरती चालू, जेव्हा जात, धर्म, इतर कुठल्याही गोष्टीच्या आधारे आपण कुणासोबतही कसल्याच प्रकारचा भेदभाव करणार नाही, त्या दिवशी आपण असं म्हणू शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नाबद्दल आपण आपलं योगदान देत आहोत. मी निवडलाय माझा घटक, दिव्यांग मुलांसाठीचं शिक्षण. मी देते आहे माझं योगदान. आज जर बाबासाहेब आले आणि मला विचारलं किंवा जेव्हाही मी त्यांच्या प्रतिमेसोबत समोर उभी राहते तेव्हा मी हे म्हणू शकते की हो बाबासाहेब, मी तुमच्या विचारांवरती चालते आहे. हो बाबासाहेब, मी माझं योगदान देते आहे. माझ्या शिक्षणाचा उपयोग हा स्वतःसाठी, त्याचबरोबर लोककल्याणासाठी, त्याचबरोबर मी निवडला एक घटक, दिव्यांग मुलं, आणि मी झटते आहे त्यांच्या कल्याणासाठी. आणि हेच माझी तुम्हाला मानवंदना आहे. हेच माझं योगदान आहे तुमच्या स्वप्नासाठी. आणि मला नक्कीच ही खात्री आहे की एक दिवस प्रत्येक भारतवासी शिक्षित होईल. त्याला शिक्षणाचं महत्त्व पटेल. त्याला हे पटेल की शिक्षण हेच परिवर्तनाचं साधन आहे, ज्याने तो स्वतःचं, लोककल्याणाचं, देशकल्याणाचं काम करेल आणि तुमचं स्वप्न सत्यात उतरेल. जय भीम, जय भारत.